खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत पिपला डाकबंगला येथे दिनांक 16 जूनला सोमवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली। या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी पिपळा डाकबंगला ग्रामपंचायत सरपंच आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकडे यांचे पती विष्णू कोकडे आणि हिमांशू कुंभलवार या दोघांना अटक केली आहे। मृतक अतुल पाटील याला मित्राच्या फोनद्वारे मध्यरात्री अर्जंट काम असल्याचं सांगत पिपला हायवे रोडवर भेटायला बोलवले आणि तो आल्यावर हिमांशू कुंभलवार आरोपीनं चाकूने वार करून त्याची हत्या केली। आरोपी हिमांशू कुंभलवार यांनी उधारीच्या पैशाच्या वादातून हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। मात्र आरोपी हिमांशू कुंभलवार हा खोटं बोलत असून राजकीय वैमनस्यातून हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे। त्या कारणानं पोलिसांनी सरपंच विष्णू कोकडे याला अटक केली आहे। मृतक अतुल पाटील हा बीजेपीचा कार्यकर्ता असल्यानं काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार समर्थक कार्यकर्त्यांचा या हत्येत हात असल्याचा आरोप बीजेपी कार्यकर्त्यांनी केलाय। काल सावनेर विधानसभा क्षेत्रातील आमदार आशिष देशमुख यांच्यासोबत मनोहर कुंभारेसह इतर बीजेपीचे पदाधिकारी आणि पूर्ण गाव मिळून नॅशनल हायवे रोडवर चक्काजाम केलं। पोलीस विभागाचे अधिकारी यांनी सांगितले की राहिलेले काही आरोपींवर सखोल तपास करून कडक कारवाई करू असं सांगितलंय। चक्काजाम हा मार्ग मोकळा करण्यात आला। नागपूर पोलीस आणि खापरखेडा पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत। ते आपल्या कस्टडीमध्ये आहेत। आपण त्याला सावनेर कोर्टामध्ये घेत आहे। त्याच्यामध्ये आरोपी नंबर 1 हिमांशू कुंभलकर आणि दुसरा आरोपी आहे विष्णू कोकडे। ह्या दोन्ही आरोपींना आपण अटक केलेला आहे। त्याच्याकडून आपण सीडीआर पण टाकला, एसडीआर पण टाकला। ऍट द टाइम ऑफ इन्सिडेंट अजून त्या लोकेशनला दुसरं कोणी उपस्थित होतं का त्याच्यासाठी पण आपण त्यातला डम डाटा अनालिसिस असतो, तो डम डाटावरून आपल्याला टावरचा पूर्ण डेटा मिळणार। त्याच्यावरून कोणी तिथं अजून तिसरं चौथं कोणी व्यक्ती होतं का ते पण दिसेल। आणि ही लिंक हे दोघंच नसून अजून दोघांचा दुसरा तिसरा चौथा कोणी साथीदार आहे का ते पण आपण शोधून काढणार। त्याचबरोबर ही केस सेन्सिटिव्ह असल्याने आपण त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर आम्ही कशी जाईल आणि हे चार्जशीट लगेच कसं पुटअप करता येईल 30 दिवसाच्या आम्ही ह्याला चार्जशीट पुटअप करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि फास्ट ट्रॅकवर घेऊन लवकरात लवकर हा निकाली काढण्यासाठी आम्ही कोर्टासमोर प्रोड्यूस करतो। आमचा मित्र जीव घेतला, काय गुन्हा केला होता? एका अन्यायाविषयी आवाज उठवला आम्ही ना, त्यासाठी आमची हत्या। अरे कुठे कुठे मारण, कुठे कुठे काय करण? अरे आम्ही सक्षम उभे राहू, आताही राहू, नंतरही राहू आणि सदैव तुमच्या समोर उभे राहू। अरे आमचं आव्हान आहे तुम्हाला साहेब, मी विनंती करतो या मारेकरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही मागणार सर। आपल्या पिपळा डाक बंगलाचा एक नवतरुण समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेला आमचा अतुल पाटील आज आमच्यामध्ये राहिला। आपल्याला त्याच्या जाण्याचं दुःख आहे, पण त्याच्या 5 वर्षाचा मुलगा, त्याची घरची, त्याची बायको, त्याचे आई वडील यांची आज काय परिस्थिती होत असेल। पण कोणी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये प्रामाणिकपणे आपुलकीने लोकांची मेहनत करत असताना हा आपला तरुण आज जर आपल्यामध्ये नाही आहे आणि त्याच्या मागे त्यांनी खऱ्या अर्थाने जी लोकांची सेवा केली, या गावातील प्रत्येकासाठी तो धावत आला, लोकांच्या अडीअडचणीमध्ये मय्यतीमध्ये सातत्याने स्वतःला समोर ठेवत गेला। मला आठवतं माझ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक क्षणी या गावामध्ये अतिशय समोरपणे कार्यकर्ता म्हणून जर कोणी होता तर आपल्या सगळ्यांचा माहिती अतुल होता। आणि भ्रष्टाचाराच्या या आणि दहशतीच्या या वातावरणाला न जुमानता त्यांनी जनसामान्यांचा आवाज मोठा केला, मोठा भ्रष्टाचार त्या निमित्ताने बाहेर काढला। पण आपल्या या भागामध्ये मागच्या 25-30 वर्षापासून जे अभय या भ्रष्टाचारी लोकांना, या खऱ्या अर्थाने अवैध व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांना, दहशतीमध्ये आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जोपासण्याचं काम जे केलं, त्यामध्ये आमच्या निष्पाप तरुणाचा आज जीव गेला, हे खऱ्या अर्थाने अतिशय दुःखदायी आणि मनाला वेदना देते। आणि म्हणून अतुल पाटील, तुमच्या ह्या जाण्याने आम्हा प्रत्येकाला दुःख झालंय।
आणि पोलीस प्रशासन ज्यांचं काम आहे का इथे न्याय सुव्यवस्था कायम असली पाहिजे, आता जनतेचा विश्वास या पोलीस प्रशासनावरून उठतो की काय? कालच आपण खाप्याला एक निर्गुण खून होताना पाहिला. काल आपण पाहतो की रात्री 12 वाजता एवढ्या मोठ्या नॅशनल हायवेवर असलेलं हे पिपळा डाक बंगला, वारकरी संप्रदायाला मानणारा समाज, इथे असलेला प्रत्येकच व्यक्ती कुठेतरी देवाभावाच्या म्हणजे नतमस्तक होणारा, चांगल्या संस्काराचा हा इथचा आपला संपूर्ण गावकरी समाज कुठंतरी एका निर्घुण हत्येला सामोरे गेला. 1:30 वाजता 2 वाजता कोणाची हत्या होते, इथचे सर्व पोलीस अधिकारी त्या निमित्ताने झोपले होते का? अशा प्रकारचा प्रश्न नक्कीच आम्हाला. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.